मी स्वर्गीय शरद जोशींच्या तालमीत घडलेला विद्यार्थी आहे। मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा स्वर्गीय शरद जोशी साहेबांबरोबर फिरत होतो, महाराष्ट्रभर काम करत होतो। नंतरच्या काळात जेव्हा राजू शेट्टी वेगळे झाले तेव्हा मी त्यांच्याबरोबर गेलो। हो, तुमचे गुरु राजू शेट्टी आहेत आणि ते तुम्ही बुलढाणा साठी सुद्धा एक जागा त्यांनी मागितली, काय तुमचं मत आहे? एक तर मुळामध्ये माझे गुरु स्वर्गीय शरद जोशी साहेब आहेत, राजू शेट्टी माझे गुरु नाही आहेत। मी स्वर्गीय शरद जोशींच्या तालमीत घडलेला विद्यार्थी आहे। मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा स्वर्गीय शरद जोशी साहेबांबरोबर फिरत होतो, महाराष्ट्रभर काम करत होतो। नंतरच्या काळात जेव्हा राजू शेट्टी वेगळे झाले तेव्हा मी त्यांच्याबरोबर गेलो। त्यामुळं माझे गुरु हे स्वर्गीय शरद जोशीच आहेत। आणि राजू शेट्टी साहेबांनी स्वतःच्या मतदारसंघापुरता पाठिंबा त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा घेतल्यात जमा आहे, हे जरी म्हणत असले की चालू आहे, तरी त्यांनी घेतलेला एका जागेवरचा पाठिंबा। आणि मला एका जागेवर पाठिंबा द्या, हातकणंगलेमध्ये बाकी सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला पाठिंबा देतो, अशी जी काय त्यांनी भूमिका माध्यमांमध्ये आता मी ऐकली, तर त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाहीये। कारण स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे, घरादारावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे, आमचं आयुष्य त्याच्यामध्ये आम्ही घेतलेलं 20, 22, 25 वर्ष। त्यामुळं त्यांनी त्यांच्या एका जागेचा निर्णय ते दर 25 वर्षालाच घेतात। लढताना म्हणायचं आम्ही स्वतंत्र लढणार, आमच्या सारख्यांना तयारी करायला लावायची निवडणुकीची, आम्ही ऐनवेळी एका किंवा दोन जागेवर युती करून घ्यायची, आघाडी करून घ्यायची आणि बाकीच्या लोकांना वाऱ्यावर सोडायचं। मग आमच्यासारख्या लोकांना पक्षाचा आदेश म्हणून थांबावं लागतं आणि मग लोकांमध्ये असा मेसेज जातो की हे तयारी करतात आणि लढत का नाही, त्यामुळे आमच्यावर वेगळे वेगळे आरोप होतात। त्यामुळे यावेळेस आम्ही ठरवलं आहे, राजू शेट्टींची भूमिका दरवेळी स्वतःच्या मतदारसंघापुरती मर्यादित ते घेतच असतात, पण आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांचे आग्रह असतो, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, भूमिहीन, गावगाड्यातली जनता आणि शहरात राहणारे नागरिक यांचे आग्रह असतो, ही लोकसभेची निवडणूक मी स्वतंत्रपणाने लढणार आहे। आणि माझ्या उमेदवारीमुळे या बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणातली समीकरणं पूर्ण बदललेली आहे। ज्याची कोणाची फाईट होईल त्याची माझ्याशीच होणार, म्हणजे गावगाड्यातल्या शेतकऱ्यांचा या निवडणुकीमध्ये विजय होणार, हे 100% खरं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।